आज एका अशा प्रवासावर जाऊया जिथे आपण एका सामान्य कारकुनाला भेटणार आहोत. एक असा कारकून ज्याने गणिताचं संपूर्ण विश्वच बदलून टाकलं. ही अविश्वसनीय कहाणी आहे श्रीनिवास रामानुजन यांची. चला तर मग त्यांच्या अद्भुत प्रतिभेच्या जगात प्रवेश करूया. तर मग प्रश्न हाच उभा राहतो की भारतातील एका लहान गावातला अत्यंत गरीब परिस्थितीत वाढलेला एक तरुण गणिताचं जग कायमचं कसं बदलू शकतो. हा फक्त एक प्रश्न नाहीये, तर हे एक कोड आहे आणि आज आपण तेच उलगडणार आहोत. त्यांच्या प्रवासाचा पहिला टप्पा, एक विलक्षण प्रतिभा. पाहूया तर ही अलौकिक बुद्धिमत्तेची ठिणगी नेमकी कधी आणि कशी पेटली. श्रीनिवास रामानुजन यांचा जन्म डिसेंबर 1887 मध्ये तमिळनाडूतील इरोड या गावात एका अगदी गरीब कुटुंबात झाला. म्हणजे बघा, परिस्थिती खूपच सामान्य होती, पण त्यांची बुद्धी मात्र असामान्य होती. ते इतके हुशार होते की लहानपणीच त्यांच्या वयापेक्षा कितीतरी पुढच्या वर्गाची गणितं सहज सोडवायचे. आणि मग त्यांच्या आयुष्यात तो क्षण आला ज्याने सगळं काही बदलून टाकलं. वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी त्यांच्या हातात एक असं पुस्तक लागलं ज्याने त्यांच्या बुद्धीला जणू काही आगच लावली. हे पुस्तक होतं G.S. कार नावाच्या एका ब्रिटिश गणितज्ञाचं, आणि त्यात तब्बल 5000 गणिती समीकरणं होती. आता आपल्यासारख्या सामान्य माणसाला तर हा आकडा ऐकूनच धडकी भरेल, नाही का? पण रामानुजन यांच्यासाठी हे जणू काही एका खजिन्यासारखं होतं. ही गणिती कोडी सोडवण्यात ते अक्षरशः हरवून गेले. पण बघा, फक्त प्रतिभा असून भागत नाही. त्यांच्या प्रवासाचा दुसरा टप्पा सुरू होतो, तो म्हणजे संघर्ष आणि समर्पणाचा. जिथे त्यांच्या या अफाट प्रतिभेला अनेक अडथळ्यांना सामोरं जावं लागलं. त्यांच्या आयुष्यातला खरा संघर्ष सुरू झाला तो कॉलेजमध्ये. म्हणजे विचार करा, एका बाजूला गणित, ज्यात ते इतके हुशार होते की त्यांना कोणीच हरवू शकत नव्हतं, आणि दुसऱ्या बाजूला बाकीचे विषय जे त्यांना प्रचंड कंटाळवाणे वाटायचे. आणि याचा परिणाम काय झाला तर ते परीक्षेत नापास झाले. आता कॉलेजमधल्या या अपयशामुळे साहजिकच सगळे निराश झाले. पण बाहेरच्या जगासाठी ते भलेही अयशस्वी ठरले असतील, त्यांच्या आतलं गणिताचं वादळ मात्र शांत झालं नव्हतं. उलट ते आता एकट्यानेच न थकता नवनवीन समीकरणं आणि प्रमेय तयार करत होते. मग आपलं हे काम लोकांपर्यंत पोहोचावं म्हणून त्यांनी धडपड सुरू केली. ते मोठमोठ्या लोकांना भेटू लागले. हळूहळू त्यांचं संशोधन पुण्यातील इंडियन मॅथेमॅटिकल सोसायटीपर्यंत पोहोचलं, आणि तिथे त्यांची एक शोधपत्रिकाही छापून आली. पण हे सगळं करत असताना घर चालवण्यासाठी, पैसे मिळवण्यासाठी त्यांना कारकुनाची नोकरी करावी लागत होती. आणि मग त्यांच्या या संघर्षाच्या अंधारात थेट समुद्रापलीकडून एक आशेचा किरण आला. तो क्षण होता एका पत्राचा, एका अशा पत्राचा ज्याने रामानुजन यांचं नशीबच पालटून टाकलं. विचार करा, दिवसा कारकुनी करायची आणि रात्री गणिताच्या दुनियेत रमायचं. अशा परिस्थितीत रामानुजन परदेशातल्या गणितज्ञांना पत्र लिहित होते. आपल्या वहीतली सूत्र पाठवून ते फक्त एका संधीची वाट पाहत होते. आणि मग इंग्लंडला पाठवलेल्या त्यांच्या एका पत्राने अक्षरशः इतिहास घडवला. तर झालं असं की पहिलं म्हणजे रामानुजन यांनी इंग्लंडचे एक तरुण गणितज्ञ G.H. हार्डी यांना आपली काही सूत्र पाठवली. हार्डी ते पत्र बघून अक्षरशः थक्क झाले. भारतातला एक गरीब तरुण मुलगा इतकं अफाट काम करू शकतो यावर त्यांचा विश्वासच बसेना. मग त्यांनी ती सगळी प्रमेय अभ्यासली आणि त्यांच्या लक्षात आलं की ही एक विलक्षण प्रतिभा आहे. आणि त्यानंतर हार्डी यांनी रामानुजन यांना केम्ब्रिजला आणण्यासाठी आपले सगळे प्रयत्न पणाला लावले. आणि इथून सुरू होतो त्यांच्या आयुष्याचा एक नवा अध्याय, केम्ब्रिजमधील त्यांची भरारी, जिथे त्यांची प्रतिभा आता जागतिक मंचावर पोहोचली आणि तिला खरी ओळख मिळाली. केम्ब्रिजला पोहोचल्यावर तर त्यांच्या यशाचा आलेख खूप वेगाने वाढला. 1914 मध्ये ते तिथे पोहोचले. पुढच्या काही वर्षांतच त्यांनी अनेक महत्त्वाच्या शोधपत्रिका प्रसिद्ध केल्या, आणि 1918 मध्ये तर त्यांना रॉयल सोसायटीचे फेलो म्हणून निवडण्यात आलं. हा काही साधासुधा सन्मान नव्हता, हा खूप मोठा सन्मान होता. पण हे यश फक्त त्यांचं एकट्याचं नव्हतं. केम्ब्रिजमध्ये त्यांना जे वातावरण मिळालं ते खूप महत्त्वाचं ठरलं. आयुष्यभर एकट्याने विचार करणाऱ्या त्या प्रतिभेला पहिल्यांदाच आपल्या तोडीचे गणितज्ञ भेटले होते. त्यांच्यासोबत चर्चा करताना त्यांच्या प्रतिभेने एक नवी उत्तुंग उंची गाठली. यशाच्या शिखरावर असतानाच त्यांच्या कहाणीला एक दुःखद वळण लागलं. पण हीच गोष्ट त्यांच्या वारसाला अजरामर बनवते. एक छोटंसं आयुष्य, पण त्याचा प्रभाव मात्र अनंत आहे. रामानुजन यांचा वारसा म्हणजे नक्की काय? तर ते फक्त जुन्या पुस्तकांमधले सिद्धांत नाहीत. त्यांचं काम आजही अगदी ब्लॅक होलच्या अभ्यासापासून ते आपल्या कम्प्युटर सायन्सपर्यंत अनेक क्षेत्रांमधल्या संशोधकांना दिशा दाखवत आहे. त्यांची प्रतिभा ही भूतकाळात नाही तर भविष्यातही जिवंत आहे.
पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. यशाच्या शिखरावर असतानाच 1917 साली त्यांची तब्येत अचानक खूप बिघडली आणि त्यांना नाईलाजाने भारतात परतावं लागलं. आणि मग 26 एप्रिल 1920 रोजी वयाच्या अवघ्या 32व्या वर्षी त्यांचं निधन झालं. विचार करा, फक्त 32. गणिताच्या आकाशातला एक तेजस्वी तारा अकाली निखळला होता. पण ठक्क करणारी गोष्ट ही आहे की आजारपणामुळे अंथरुणाला खिळून असताना सुद्धा अगदी शेवटच्या श्वासापर्यंत त्यांचं मन फक्त आणि फक्त गणिताचाच विचार करत होतं. त्यांची वही आणि पेन्सिल शेवटपर्यंत सुरूच होती. गणितावरची अशी निष्ठा खरोखरच अविश्वसनीय आहे. रामानुजन यांची ही संपूर्ण कहाणी आपल्याला एका मोठ्या प्रश्नावर विचार करायला भाग पाडते की परिस्थिती खरंच प्रतिभेला थांबवू शकते का? त्यांची गोष्ट तर आपल्याला हेच सांगते की खरी प्रतिभा प्रत्येक अडथळ्यावर मात करून आपला मार्ग